नमस्कार, मी नितीन जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे, जो पोलीस भरतीमध्ये गेम चेंजर प्रश्न जे ठरतात, गेम चेंजर प्रश्न जे राहतात, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की गेम चेंजर प्रश्न पोलीस भरतीला कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. जसं की आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हा जो 25-25चा पॅटर्न आहे. 25-25-50 आणि मराठी व्याकरण 25 असे तिघं मिळून 75 हे प्रश्न होऊन जातात. हे प्रश्न तुम्ही डेली अभ्यास पण करतात आणि त्या पुस्तकामधून तुम्हाला कव्हर होऊन जातात. पण जे गेम चेंजर प्रश्न आहेत, जे तुमचं मेरिट लिस्ट ठरवतात, हे जे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे प्रश्न तुम्ही सर्वजण आउट ऑफ मार्क घेतात. पण जे गेम चेंजर प्रश्न आहेत, जे तुमचं मेरिट लिस्ट जे ठरवतात, ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. ठीक आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहा, प्रश्न बघा. विजेचा दिवेचा शोध कोणी लावला? विजेचा दिवेचा शोध कोणी लावला मित्रांनो? याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, थॉमस एडिसन. थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवेचा शोध लावला. पहा, चंद्रपूर चालक 2023 हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीला 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याचं खाली स्पष्टीकरण पण दिलेलं आहे त्या प्रश्नाचं. बघा, थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा आणि क्लीम फोनोग्राम आयग्रामच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश होते? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते मित्रांनो? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 3, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. पहा, अकोला चालक 2023, जालना शहर पोलीस 2023 हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीला 20 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. याचं खाली स्पष्टीकरण पण दिलेलं आहे कोणते कोणत्याचे भारतीय हरित जनक आहेत. हे बघा, डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. डॉक्टर वर्गीस कुरियन शोध क्रांतीचे जनक आहेत. डॉक्टर होमी भाभा अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहेत. डॉक्टर विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक आहेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये हे गेम चेंजर प्रश्न ठरणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे प्रश्न मुलं याच्यावर अभ्यास करत नाही आणि हे प्रश्न मेरिट लिस्ट तुमचं फायनल मेरिट लिस्ट ठरवतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर पहा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3, राईट बंधू. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. लातूर चालक 2021 हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याचं खाली स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. ठीक आहे. विमानाचा शोध 1903 मध्ये लागलेला आहे. देश अमेरिका या देशाने लावलेला आहे आणि संशोधक राईट बंधू हे होते, यांनी तो शोध लावलेला आहे अमेरिका देशामध्ये 1903 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सुप्रसिद्ध अणु सिद्धांत डॅश शास्त्रज्ञांनी मांडला? काय आहे? सुप्रसिद्ध अणु सिद्धांत डॅश शास्त्रज्ञांनी मांडला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1, जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणु सिद्धांत यांनी मांडला. खाली बघा, याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मंबू चालक 2021 रत्नागिरी पोलीस 2021 हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. स्पष्टीकरण बघूया. अणु सिद्धांत ॲटॉमिक थेअरी जॉन डाल्टन यांनी मांडला. अणु म्हणजे लहान लहान कण असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी अणूंना संज्ञा म्हणून चिन्हे वापरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेनिसिलिन या औषधाचा शोध
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. पेनिसिलिन हे पहिले प्रतिजैविक होते व ते आजही वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय शोधक्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. भारतीय शोधक्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 व्ही कुरियन. व्ही कुरियन हे भारतीय शोधक्रांतीचे जनक आहेत. भंडारा पोलीस 2023 हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 20 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. स्पष्टीकरण पाहूया. त्यांना मिळाले पुरस्कार: पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅग्सेसे जागतिक अन्न पुरस्कार. हे पुरस्कार यांना व्ही कुरियन यांना मिळालेले आहे. व्ही कुरियन कोण आहे? शोधक्रांतीचे जनक आहेत. 1965 मध्ये राष्ट्रीय दूध विकास मंडळाची स्थापना यांनीच केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाचा स्मारक साजरा केला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण. 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाचा डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा स्मारक म्हणून साजरा केला जातो? अकोला पोलीस 2023, पुणे SRP 2023 हा प्रश्न 20 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. आता पहा स्पष्टीकरण खाली बघूया. डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे स्पेक्ट्रम हे संशोधन प्रकाशित केले. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मे. हेही लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या परीक्षेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली संरक्षणाचे तंत्र विकसित केलेले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 गॉर्डन विल यांनी विकसित केलेले आहे. गॉर्डन विल. आता पहा. गोंदिया SRP 2021, नाशिक ग्रामीण पोलीस 2017 या ठिकाणी या 2 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. आता गॉर्डन विल या संशोधकाने संरक्षणाचे तंत्र विकसित केले. यांचा शोध 1949 साली पेरू देशात लावला. या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होतो. नेक्स्ट प्रश्न बघा. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन हे नाव, याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 धवल क्रांती. धवल क्रांती याच्याशी संबंधित आहे वर्गीस कुरियन हे नाव. आता वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहे. वर्गीस कुरियन यांनी अमूल या कंपनीच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. हा प्रश्न बघा नवी मुंबई पोलीस 2023 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे मित्रांनो? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 जे थॉमस. जे थॉमस यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. आता नाशिक ग्रामीण पोलीस 2021 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता बघा स्पष्टीकरण. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीव यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावलेला आहे आणि इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉमस यांनी लावलेला आहे. हे पूर्ण लक्षात ठेवा मित्रांनो. आता नेक्स्ट प्रश्न. शून्याचा शोध कोणी लावलेला आहे? शून्याचा शोध कोणी लावलेला आहे मित्रांनो? याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. पहा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2021 हा प्रश्न विचारला गेलेला होता. आता स्पष्टीकरण खाली बघूया. थॉमस एडिसन यांनी विद्युत दिवेचा शोध लावलेला आहे. न्यूटन गतिविषयक नियम, गुरुत्वित बलाचे नियम, प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध आणि क्लिओसन जनक. ठीक आहे. आर्यभट्ट हे महान गणितज्ञ व खगोलशास्त्र होते.
हेही लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबई लोहमार्ग, अहमदनगर या ठिकाणी प्रश्न 20 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहूया. आईन्स्टाईन हे जर्मनीतील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्र होते. त्यांचे सूत्र E=mc2 हे सापेक्षतेच्या सिद्धांतातून तयार झालेले हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते. त्यांना 1921 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा. या परीक्षेला सुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा, वाफेचा इंजिनचा शोध कोणी लावलेला आहे? वाफेचा इंजिनचा शोध कोणी लावलेला आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जेम्स वेट. जेम्स वेट यांनी वाफेचा इंजिनचा शोध लावलेला आहे. लातूर चालक 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला होता आणि हा प्रश्न आतापर्यंत 2014 ते 2024 पर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न ठरलेला आहे. आता स्पष्टीकरण खाली बघूया आपण. जेम्स वेट यांनी वाफेचा इंजिनचा शोध लावला. वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली. आता बघा, संशोधक आणि संशोधन. जेम्स वेट वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. न्यूटन गतीचा नियम, प्रिझम हा शोध लावला. थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्ष सिद्धांताचा शोध लावला आणि डिझेल इंजिन हा शोध यांनी लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या साधनाने हळदीचे ठोके मोजले जातात? हळदीचे ठोके कोणत्या साधनाने मोजले जातात मित्रांनो? याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप यांनी हळदीचे ठोके मोजले जातात. आता जालना पोलीस 2016, नंदुरबार पोलीस 2014 प्रश्न विचारला गेलेले आहेत 2. आता त्याचे खाली स्पष्टीकरण बघूया. थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठी राहते. कार्डिओग्राम हृदया संबंधित चाचणी करण्यासाठी राहते. अल्टिमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी असते. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा, अंतराळावर प्रवेश करणारा भारतीय कोण? तर पहा, अंतराळावर प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राकेश शर्मा. हा प्रश्न चंद्रपूर पोलीस 2016 विचारला गेलेला होता. खाली आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया त्या प्रश्नाचं. 2 एप्रिल 1984 रोजी भारत रशिया अवकाश संशोधन संस्था कार्यक्रमाअंतर्गत रशियाच्या संयुक्त सोसायटी 11 यानुसार प्रवास. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळावरून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाला त्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असे उत्तर दिले होते. सन्मान अशोक चक्र. नेक्स्ट प्रश्न, भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 विज्ञान. भटनागर पुरस्कार हा विज्ञान क्षेत्रात दिला जातो. धाराशिव पोलीस 2017 ला हा प्रश्न विचारला गेलेला होता. आता खाली बघूया. चित्रपट दादासाहेब फाळके पुरस्कार, कृषी बोरगुलाम पुरस्कार, साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार, विज्ञान भटनागर पुरस्कार. हा चित्रपटमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. असे लक्षात ठेवा मित्रांनो. कृषीमध्ये, साहित्यामध्ये, विज्ञानमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. पहा, हिंगोली SRPF 2018 हा प्रश्न विचारला गेला होता आणि याच्या आधी हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, हा प्रश्न दाट येण्याची शक्यता 2026च्या पोलीस भरतीमध्ये 100% आपल्याला बघायला भेटेल. आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. सी फुंग यांनी जीवनसत्व शोध
शोधून काढले. विल्यम हार्वे हे शरीरशास्त्राचे जनक मानले जातात. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर पहा, ॲनाटॉमी म्हणजे याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. हा प्रश्न बघा जळगाव पोलीस 2018ला आणि 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि याच्या खाली जे स्पष्टीकरणचे 4 दिलेले आहे, जीवनाचा अभ्यास, विष्णूचा अभ्यास, पिशव्यांचा अभ्यास, सजीवांचा बाहेर रचनेचा अभ्यास, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. कारण वरचा जर प्रश्न तुम्हाला विचारायला गेला तर खालच्या टॉपिकमधून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न बघा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे मित्रांनो? याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. नंदुरबार पोलीस 2016 हा प्रश्न पोलीस भरतीला 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा, जूल हे डॅश चे एकक आहे? जूल हे डॅश चे एकक आहे. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ऊर्जा हे जूलचे एकक आहे. 1 जूल बरोबर 10 अग्र आणि एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. CGS पद्धती ऊर्जेची एकक अग्र आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजण्यासाठी उपकरण वापरले जाते. पिंपरी चिंचवड, जालना, मुंबई, SRPF भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि याच्या आधी 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न पोलीस भरतीमध्ये आहे. स्पष्टीकरण पाहूया. वातावरणातील दाब मोजणे याला काय म्हणतात? मिलीबार मध्ये ATM असं म्हटलं जाते. एक वातावरणीय दाब 76 सेंटीमीटर mmHg बरोबर 10-13 मिलीबार असे म्हटले जाते. 10,400 पास्कल बरोबर 10 मीटर पाण्याची उंची समुद्र सपाटीला आहे. बॅरोमीटर यामध्ये पायऱ्याचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली जाते? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 डेसिबल ध्वनीचे एकक आहे. डेसिबल म्हणजे ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजली जाते. छत्रपती संभाजीनगर पोलीस पिंपरी चिंचवड हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. खाली त्याचे स्पष्टीकरण पण दिले आहे मित्रांनो. स्पष्टीकरण पण व्हिडिओ तुम्ही थांबवून पाहू शकतात आणि वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 1 अश्वशक्ती असे बी म्हटले जाते. ठाणे पोलीस 2021, वर्धा पोलीस 2021 हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये. महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्व. आता खाली स्पष्टीकरण पण बघूया. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होय. 1 वॅट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. आपल्याकडे विहिरीतील पाणी उपसण्यासाठी 5 HP चे मोटर वापरले जाते. 3730 वॅट राहते. नेक्स्ट प्रश्न बघा, रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भूकंप मोजण्याचे एकक आहे. नागपूर ग्रामीण पोलीस 2021 ला विचारला गेला होता आणि याच्या आधी हा प्रश्न 10 पेक्षा वेळा पोलीस भरतीला 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खाली स्पष्टीकरण बघूया. रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे 0 ते 9 पर्यंत. ठीक आहे. याशिवाय मर्केल स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आवाजाची तीव्रता. आवाजाची तीव्रता हे डेसिबल मोजण्याचे एकक काम करते. आता मुंबई SRPF 2017 हा प्रश्न विचारला गेला आहे.
आणि याआधी 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खाली बघूया स्पष्टीकरण. विभाग आणि तीव्रता डेसिबलचे एकक बघूया. शांतता परिसर 40, निवासी क्षेत्र 50 ते 60 दरम्यान असावा, व्यावसायिक क्षेत्र 70 ते 75 दरम्यान आणि कारखाने क्षेत्र 110 ते 120 दरम्यान असावे, यानी की पातळी. ठीक आहे मित्रांनो, आपण जे प्रश्न घेत आहोत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न का घेतो? विज्ञानचे प्रश्न सर्व काही, हे प्रश्न आणि गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे प्रश्न तुम्ही आउट ऑफ मार्क घेतात, पण विज्ञानच्या प्रश्नामध्ये पोलीस भरतीला 1 किंवा 2 किंवा 3 मार्क 100% राहतात. 100% ते प्रश्न पोलीस भरतीला 1 किंवा 2, 3 मार्क राहतात, पण तेच प्रश्न तुमचं मेरिट लिस्ट ठरवतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. तेच प्रश्नांवरती तुमचं फायनल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो. कारण हे प्रश्न तुम्ही चुकवू नका. ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. कारण चालू घडामोडी सर्वजण करतात. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सर्वजण करतात आणि सर्वजण आउट ऑफ मार्क पण घेतात. आणि दुसरी गोष्ट राहिलं विज्ञानाचा भाग. विज्ञानाचा भाग असा 2-3 प्रश्न राहतात. त्या प्रश्नावरती आपल्याला मेरिट लिस्ट ठरवते. हे पूर्ण लक्षात ठेवा मित्रांनो. अतिशय आणि व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. टॉपिक बी अतिशय महत्त्वाचा आहे आणि जे प्रश्न आपण घेत आहोत ते प्रश्न खूप खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्या या पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जो कोणी पोलीस भरती करत असेल आणि चॅनलला सपोर्ट करत राहा. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 अंतर प्रकाश वर्ष याचे एकक आहे. नवी मुंबई पोलीस 2021 ला प्रश्न विचारला गेलेला होता आणि हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला आहे. आणि याचा आपण स्पष्टीकरण बघूया. प्रकाश वर्ष हे तारे व पृथ्वी यांच्यामधील अंतर मोजण्याचे एकक आहे. उष्णता एकक कॅलरी 1 कल्स आणि 1000 कल्स याच्या विरुद्ध असते. आणि ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डीबी म्हणजे डेसिबल हे असते ध्वनीच्या तीव्रतेचे एकक. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता नेक्स्ट प्रश्न बघा. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला टिंबटिंब असे म्हणतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी साधनाला टिंबटिंब असे म्हणतात. याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 फैथोमीटर. फैथोमीटर हे समुद्राची खोली मोजण्यासाठी साधन आहे. आता भंडारा पोलीस 2016 प्रश्न विचारला गेला होता आणि याच्या आधी 10 पेक्षा अधिक वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता समुद्राची खोली मोजण्यासाठी ध्वनीची तीव्रता उपयोग करतात. नेक्स्ट प्रश्न बघा. 1 किलोबाईट म्हणजे टिंबटिंब होय. याचा अर्थ काय होतो? 1 किलोबाईट म्हणजे याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 10,024 बाईट. 10,024 बाईट हा 1 किलोबाईट म्हणजे याचा अर्थ होतो. सोलापूर SRP 2021 ला प्रश्न विचारला गेला होता आणि हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये. आता खाली आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. हे खालचे लक्षात ठेवा. 1 KB बरोबर 10,024 B बरोबर 1 MB बरोबर 10,024 KB आणि 1 GB बरोबर 10,024 MB. हे पूर्ण लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न तुम्हाला फिरून पण विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 थर्मामीटर. थर्मामीटर याचा वापर करतात. सिंधुदुर्ग पोलीस 2018 ला प्रश्न विचारला गेला होता आणि 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आहे. आणि आपण थोडी माहिती पाहूया. बॅरोमीटर वातावरणाचा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी आणि लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट प्रश्न बघा. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण टिंबटिंब मोजण्याकरिता वापरतात. त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब.
धुळे पोलीस 2023, धाराशिव पोलीस 2018ला हा प्रश्न विचारला गेला होता आणि याच्या आधी 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये. आपण थोडी माहिती बघूया. बॅरोमीटरमध्ये mercuryचा वापर केला जातो. कालमापन काळ सेकंद, दिनदर्शिका क्रोनोमीटरने बघितले जाते. प्रकाशाची तीव्रता प्रकाशमापी, वातावरणातील आर्द्रता हायग्रोमीटर, एक वातावरणीय दाब 76 सेंटीमीटर किंवा 10-13 mmHg. हे लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 स्नायू. स्नायू या माध्यमातून सर्वाधिक असतो. लातूर चालक 2023 हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. स्पष्टीकरण पाहूया. माध्यमानुसार हवेचा वेग बदलतो. ध्वनीचा वेग मीटर प्रति सेकंद असा मोजतात. ध्वनीचा वेगाचा क्रम स्नायू, द्रव, वायू असा राहतो. निर्वात पोकळीची ध्वनीचा वेग 0 असतो. नेक्स्ट प्रश्न बघा. कलर ब्लाइंडिंग हा दृष्टिकोन असणारा व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लाल किंवा हिरवा. लाल किंवा हिरवा या दोघी रंगामध्ये तो फरक करू शकत नाही. मुंबई लोहमार्ग पोलीस 2023ला हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये. या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघूया. रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडिंग असलेल्या व्यक्तीला सर्व रंग दिसतात, पण लाल व हिरव्या रंगामधील फरक कळत नाही. रंग आंधळेपणा हा अनुवंशीय आजार आहे. हा आजार आईच्या वडिलांकडून पुढील पिढीत येतो. महिलांमध्ये हा आजार होत नाही. 8 ते 10% पुरुषांमध्ये हा रोग होतो. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेगातील हवेतील वेगातील टिंबटिंब म्हणतात. याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 344 मीटर सेकंद. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर सेकंद असतो. जालना ग्रामीण पोलीस 2021 हा प्रश्न विचारला गेला होता आणि हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये. ध्वनीचा आता स्पष्टीकरण बघूया खाली. ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्नायू माध्यमात असतो. सर्वात कमी वेग स्नायू माध्यमात असतो. निव्वळ पोकळी 0 असते.